रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे पक्षाच्या माध्यमातून नांदेडचे कलेक्टर, नांदेडचे SP यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आम्ही दिनांक 31/5/2024 रोजी एक निवेदन दिलेलं आहे, ज्यामध्ये मौजे डोर येथील आमच्या मातंग भगिनीवर अत्याचार झाला, अत्याचार घडवण्याचा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट, आम्ही दिनांक 11 जूनला दुसरं एक पत्र दिलं, नांदेड जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे बंद करा, मटका जुगार अड्डे, अवैध जीवघेणी प्रवासी वाहतूक ही सर्व बंद झाली पाहिजे। तसेच दिनांक 18 जून रोजी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये अशा विविध जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मागण्या आहेत, ज्या मागण्यामध्ये मातंग भगिनीवर अत्याचार झाले, मौजे मारेगाव खालसा तालुका किनवट येथील तिहेरी हत्याकांड झालेलं आहे। हे एवढं भयानक हत्याकांड याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची मागणी आहे। CBI द्वारे चौकशी करावी आणि त्या हरामखोरावर गुन्हे नोंद झाले पाहिजे, कठोर शासन त्यांना झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। मौजे डोर गावामध्ये आमच्या मातंग भगिनी उपसरपंच आहेत, उपसरपंच या भगिनीवर सुद्धा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सवर्णांनी, याचा सुद्धा धिक्कार करून आम्ही वरिष्ठ स्तरावर याची चौकशी झाली पाहिजे आणि कठोररित्या या आरोपीवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे। आणि या मागण्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंडार हवेली येथील आमच्या बौद्ध बांधवांची घरकुलाची कामं रखडलेली आहेत। आमच्या बौद्ध वस्तीतली रस्ते असतील, नाली असतील, हे त्वरित शासनाने करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। मौजे आणि दुसरी गोष्ट, केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारा गरिबांसाठी घरकुल योजनेतील रखडलेला निधी सरकारी लाभधारकांच्या बँक खात्यात जमा करावे। दुसरी गोष्ट, बोंडार हवेली येथील ज्यांना घरकुल मिळाले नाहीत, मिळाले नाहीत अशा गरजू आणि गरिबांना ती घरकुल मिळावीत अशी सुद्धा मागणी आहे। मौजे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील खानपट्टे धारक रॉयल्टी न भरता, शासनाचा महसूल न भरता ते खानपट्टे चालू ठेवलेले आहेत आणि यासुद्धा ATS कडून आमची तात्काळ चौकशी करावी अशी आमची मागणी आहे बांधवांनो। तसेच अशा विविध मागण्या घेऊन आम्ही सरकार स्तरावरील आमच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार आहे। दिनांक आज 24 आहे, 24 रोजीपासून आमचं बेमुदत धरणे आंदोलन झालेलं आहे। या आंदोलनाची दखल वेळीच शासनाने घेतली नाही तर भविष्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।